डिजिटल अरेस्ट डिजिटल अरेस्ट फ्रॉड असा भारतामध्ये कुठलाही कायदा नाही ज्याच्यामध्ये पोलीस अथॉरिटीजना अशा पॉवर्स दिल्या गेल्या ज्या पॉवरचा ते वापर करून डिजिटल माध्यम वापरून अरेस्ट करू शकतील. त्यामुळे डिजिटल अरेस्ट ही कम्प्लीटली काल्पनिक गोष्ट आहे. देखिए जो आपने FIR नंबर मुझे सेंड किया है, इस नंबर के खिलाफ 17 कंप्लेंट्स हमारे पास है. तर हे जे स्कॅम करणारी माणसं आहेत ते नेमकं असे कुठल्या भावनांना तुमच्या हात घालतात की ज्यातून तुम्ही बाहेरच पडू शकत नाही? नेमके काय टॅक्टिक्स वापरतात ते, काय गोष्टींचा फायदा ते करून घेतात की ज्याच्यामुळे तुम्ही त्यातनं बाहेरच पडू शकत नाही आणि तुमचे नाही ते बँक अकाउंट नंबर्स देता, सगळी पर्सनल इन्फॉर्मेशन देऊन टाकता, काही व्हिडिओज देता, असं काय करतात ते? जर पोलिसांनी कुठल्या तरी गुन्ह्यामधनं सुटण्यासाठी ह्या अकाउंटला पैसे भरा कुठल्याही कारणासाठी, ज्या वेळेला तुम्हाला पैसे मागितले जातात कुठल्या तरी खात्यामध्ये भरायला, दॅट इज द बिगेस्ट रेड फ्लॅग. नो पोलीस ऑफिसर हॅज एनी अथॉरिटी टू आस्क फॉर एनी मनी. या सगळ्या गोष्टी तर होतातच आहे. आपण असं नाही करू शकणार की डिजिटल अरेस्ट होत आहेत म्हणून फोन वापरणं कमी केला, माझा लॅपटॉपचा वापर कमी केला, कारण आता तो आपल्या लाईफस्टाईलचा, जीवनशैलीचा भाग झाला आणि महत्वाचा भाग आहे. तर हे अडवायचं कसं, म्हणजे थांबायचं कसं योग्य वेळेत आणि काय काळजी घेतली पाहिजे? हॅलो नमस्कार, मी ओंकार जाधव आणि नागरिक शास्त्राच्या नवीन पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत करतो. आपण नागरिक शास्त्रावरती भिजत घोंगडमध्ये असे सगळे विषय हाताळण्याचा प्रयत्न करतो ज्याबद्दल बराच काळ भिजत घोंगडं घातलेली आणि त्याबद्दल आपण फारशी चर्चा करत नाही, बोलत नाही. आणि खरं तर हा तसा नवीन विषय आहे, पण त्याच्याबद्दलची तितकीच भीती मनात आहे. कारण ज्या पद्धतीनं सतत आपल्या कानावरती बातम्या ऐकू येतात, कोणीतरी मोठी माणसं, कधी कधी आपल्या वयाची माणसं सुद्धा या भूलथापांना बळी पडतात, या मॉडस ऑपरेंडीला बळी पडतात आणि मग स्वतःचं मानसिक आर्थिक नुकसान करून घेतात, हानी करून घेतात. तर नेमक्यातून कसं वाचलं पाहिजे, काय पद्धतीची काळजी घेतली पाहिजे, या सगळ्याबद्दल खरं तर आपण आज माहिती घेण्याचा, समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट वैशाली भागवत, ज्या गेली 26 वर्ष लॉ प्रॅक्टिस करत आहेत आणि टेक्नॉलॉजी आणि सायबर या स्पेसिफिक डोमेन्समध्ये त्यांचा अत्यंत म्हणजे खूप अनुभव आहे. तर त्या आपल्याला आज मार्गदर्शन करणार आहेत. तर स्वागत आहे मॅम तुमचं. थँक्यू ओंकार, मला इथे बोलवल्याबद्दल तुझ्या आणि तुझ्या टीमचं. मला वाटतं सुरुवात करायला हरकत नाही, कारण आता आपण ना सतत डिजिटल अरेस्ट, सायबर अरेस्ट आणि मग अशा वेगवेगळ्या गोष्टींबद्दल ऐकतो. आणि मग आता काही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स पण त्यात बळी पडतात. म्हणजे असंही नाही आहे की फक्त मोठी माणसं त्याला अडकत आहेत किंवा काय लहान मुलं त्यात बळी पडत आहेत, पण आमच्याही वयातली लोक ज्यांना असं वाटतं की त्यांना टेक्नॉलॉजी वापरता येते, कारण आपण तर बघतो आहोत ना, आम्हाला असं वाटतं की आम्ही एका बोटाच्या क्लिकवरती ती व्यवस्थित वापरू शकतो, पण आमच्यासारखी मुलं सुद्धा त्यात अडकतात. तर मग आपण आईवडिलांपासून किंवा लहान मुलांपासून वेगळी काय अपेक्षा ठेवणार, ज्यावेळेस ज्यांना असं वाटतंय की आमचा त्या टेक्नॉलॉजीवर कंट्रोल आहे ते सुद्धा यात स्वतःचं नुकसान करून घेतात. तर ज्यावेळेस डिजिटल अरेस्ट म्हणतो, मला खरं तर ती कॉन्सेप्ट समजावून सांगाल का सुरुवातीलाच, की डिजिटल अरेस्ट म्हणजे नेमकं काय? तर खरं डिजिटल अरेस्ट अशी कन्सेप्ट नाहीच आहे. देर इज नो सच थिंग ॲज डिजिटल अरेस्ट. अरेस्ट ही डिजिटल माध्यमातून होऊ शकत नाही. असा भारतामध्ये कुठलाही कायदा नाही ज्याच्यामध्ये पोलीस अथॉरिटीजना अशा पॉवर्स दिल्या गेल्या ज्या पॉवरचा ते वापर करून डिजिटल माध्यम वापरून अरेस्ट करू शकतील. त्यामुळे डिजिटल अरेस्ट ही कम्प्लीटली काल्पनिक गोष्ट आहे ज्याचा वापर करून गुन्हे घडले जातात आणि त्याची भीती दाखवून हे गुन्हे घडले जात आहेत. सो डिजिटल अरेस्ट हे होऊ शकत नाही. अरेस्ट हे फिजिकल अरेस्टच असते. ज्या वेगवेगळे कायदे जे पोलीस अथॉरिटीजना ते पॉवर्स देतात, ती अरेस्ट ही फिजिकल अरेस्टच होऊ शकते. बापरे, म्हणजे डिजिटल अरेस्ट हे एक्झिस्टच करत नाही. देर इज नो लॉ, देर इज नो डेफिनेशन अंडर लॉ ऑफ डिजिटल अरेस्ट. इवन जर पोलिसांना आपल्याशी कम्युनिकेट करायचं असेल, ते सुद्धा डिजिटल माध्यमातून कम्युनिकेशन करायचे अजूनपर्यंत राईट्स प्रोसिजरल लॉजमध्ये पोलिसांना दिलेले नाही आहेत. म्हणजे BNSS, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, आणि त्याचं नावच इतकं सुंदर आहे, म्हणजे पूर्वीचं क्रिमिनल प्रोसिजर कोड, विच लेट डाऊन की पोलिसांनी किंवा क्रिमिनल कोर्ट्सनी कुठलं प्रोसिजर वापरावं जेणेकरून क्रिमिनल कोर्ट्समध्ये किंवा गुन्ह्यांचा तपास, इन्व्हेस्टिगेशन आणि त्यांचं ट्रायल होतं.
त्याचं नाव बदलून त्याच्यामध्ये थोडे बदल करून त्याचं नाव आता BNSS म्हणजे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता असं झालं. म्हणजे सिटिझन्सच्या प्रोटेक्शनसाठी ते प्रोसिजर लिहिलं गेलेलं आहे. त्यामुळे सिटिझन्स राईट्सचं प्रोटेक्शन हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. इवन कॉन्स्टिट्युशनल राईट्स आपल्याला काय आहेत, कॉन्स्टिट्युशनल राईट ऑफ फ्रीडम. त्यामुळे अरेस्ट ही फार मोठी गोष्ट आहे, बिकॉज आवर कॉन्स्टिट्युशनल फ्रीडम टू मूव्ह फ्रीली विदिन द कंट्री ही काढून घेतली जाते. त्यामुळे अरेस्ट करताना पोलिसांना खूप जास्त काळजी घ्यायला पाहिजे की आपली ही जर कॉन्स्टिट्युशनल फ्रीडम काढून घ्यायचं असेल तर अनलेस अँड अनटिल तेवढा सिरियस गुन्हा आहे का, त्याची व्यवस्थित तपासणी केली गेली आहे का, ॲडिक्वेट प्रायमा फेसी एव्हिडन्स आहे का. एखाद्या माणसाला अटक करायच्या आधी पोलिसांवर ही खूप मोठी जबाबदारी आहे हे सगळं बघण्याची, आणि मगच अरेस्ट केली जाते जर कधी करायची वेळ आली तर. त्यामुळे ती जी प्रक्रिया आहे ती इतकी कॉम्प्लेक्स आणि वेल डिफाईन्ड आहे कायद्यामध्ये, तर त्याच्यामध्ये डिजिटल अरेस्टला कुठे स्कोपच नाही आहे. बापरे. पण ना खरं तर हे कुठून येतं मला समजतंय, कारण आपल्याला कायम ना त्या वर्दीची, पोलिसांची भीती वाटते. त्याच्यामुळे आपण कायम कोर्टाची पायरी चढायची नाही, हॉस्पिटलचं तोंड बघायचं नाही आणि पोलीस स्टेशनला जायचं नाही. हे जे इतकं आपल्या मनात बिंबवलेलं आहे ना, आपल्याला त्यांच्याविषयी इतकी कमी माहिती आहे, त्यांच्या कामाचीही खूप कमी माहिती आहे आणि मग त्यांच्याबद्दलची भीती वाटते. अच्छा, मग पोलिसांकडे नाही जावं लागू यासाठी मला हवं ते मी करायला लागतं. म्हणजे ज्यांनी जे खरं तर आपलं संरक्षणाचं काम करतात त्यांच्याबद्दलची आणि ते एकूण त्या व्यवस्थेबद्दलची भीती आहे. आणि मला वाटतं हे स्कॅमस्टर्स जे आहेत, जे वेगवेगळ्या पद्धतीनं फसवणूक करतात, ते खूप चांगल्या पद्धतीने या गोष्टीचा वापर करतात. ज्यावेळेस अरेस्ट म्हणतो तर कोणत्या गुन्ह्यांसाठी अरेस्ट होते ना हेच कळत नाही बऱ्याचदा. तर असे कोणते गुन्हे असतात, कारण हे बऱ्याचदा येतं ना की तुमचं एखादं पार्सल कुठेतरी अडकलेलं आहे आणि तुमच्या नावाने काहीतरी एक आधार कार्ड इश्यू झालं होतं आणि त्याच्यावरनं खूप काय मनी लॉन्डरिंग झालं आहे आणि आता त्यासाठी तुम्हाला अटक करणार आहेत आणि म्हणून तुम्हाला पोलीस फोन करतात. तर या सगळ्यामध्ये पोलीस ॲक्च्युअली अटक करू शकतात का हेच माहीत नसतं, कारण ते अज्ञानच इतके. अशा कोणत्या गुन्ह्यांसाठी अटक होऊ शकते? ती लिस्ट कदाचित खूप मोठी आहे. त्यामुळे जर मी ब्रॉडली किंवा एक त्याला शब्द वापरायचा, जर जो दखलपात्र गुन्हा आहे, कॉग्निझेबल ऑफेन्स आहे आणि त्याच्यामध्ये जर भारतीय न्यायसंहितामध्ये जर त्याच्यामध्ये कॉग्निझेबल डेफिनेशन त्याच्यात दिलेली आहे, त्याच्यामध्ये अरेस्ट होऊ शकते. आता पोलिसांना हे राईट्स आहेत टू अरेस्ट विदाउट अ वॉरंट. म्हणजे नाही तर आपण सिनेमांमध्ये हा डायलॉग ऐकतो ना की मग वॉरंट दिखाओ, तर विदाउट वॉरंट अरेस्ट होऊ शकते. पण तेवढी ग्रॅव्हिटी असेल तर, तेवढा सिरियसनेस ऑफेन्सचा असेल तर, किंवा असं असेल की तो विक्टिम ज्युरिस्डिक्शन तो ऑफेंडर ज्युरिस्डिक्शनमधनं पळून जाणार आहे किंवा तो कुठला पुरावा नष्ट करू शकतो, अशी जर त्यांना पोलिसांना जर तसा प्रायमा फेसी काही एव्हिडन्स त्यांच्याकडे असेल, त्यांना असं वाटत असेल हा गुन्हेगार हे सगळं करू शकेल, तर इमिजिएट अरेस्ट किंवा सर्च, सीजर आणि अरेस्ट ह्या 3 गोष्टी पोलीस करू शकतात. पण त्या पॉवर्स वापरण्यासाठी त्यांच्याकडे तो खूप चांगला त्याचा प्रायमा फेसी पुरावा लागतो. त्यामुळे जरी सिरियस गुन्हा असेल तरी लगेच गेलं आणि अटक केलं असं होत नाही. सिरियसनेस म्हणजे काय, जर त्याला एक डेफिनेशन द्यायची झाली तर कोणाला फिजिकल हार्म झाला असेल तर, किंवा मोठ्या प्रमाणामध्ये काही रायट झाली आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये फिजिकल इंजरी झाली आहे, दरोडा पडला आहे, सेक्शुअल ऑफेन्स आहे जसा रेप आहे किंवा सेक्शुअल एक्सप्लॉयटेशन आहे विच इज ऑल्सो व्हेरी सिव्हिअर इन नेचर, काही इकॉनॉमिक ऑफेन्सेस आहेत, त्याच्यामध्ये अटक होऊ शकते. पण ते डिफाईन्ड गुन्हे आहेत कायद्यामध्ये. आणि कायद्यामध्ये अशी पण बदल आला की आधी नोटीस द्या, पोलीस स्टेशनला बोलवून घ्या, इन्व्हेस्टिगेशन करा आणि मग जर वाटलं की नाही ह्याच्यात अटक गरजेची आहे तर तेव्हा अटक करायला पाहिजे. आता अटक का लागते हे पण बघूया. कारण दॅट इज प्री ट्रायल अरेस्ट, म्हणजे ती पनिशमेंट नाही आहे. आपल्याला आपण असंही बघतो की ती अटक झाली म्हणजे तीच पनिशमेंट आहे. ती अटक कशासाठी असते की त्यांना कस्टोडियल इंटरॉगेशन घेता यावं किंवा त्यांना इतर विटनेसेस असतील त्यांना इन्फ्लुअन्स नाही करायचे, कुठला एव्हिडन्स टॅम्पर करायचा नाही, तर अशासाठी ते कस्टोडियल इंटरॉगेशन लागतं. आणि ज्या गुन्ह्यामध्ये कस्टोडियल इंटरॉगेशन लागतं तिथेच ही अटक किंवा अरेस्टची प्रोसेस आहे. अदरवाईज सगळ्या गुन्ह्यांमध्ये अटक होतेच असं नाही. त्या नोटीसवर जो जबाब घेतला जातो त्याच्यावर विदाऊट अरेस्ट सुद्धा पुढे ट्रायलला FIR होऊन, चार्जशीट होऊन पुढे ट्रायलला गुन्हा जातो.
आणि बऱ्याच आपण त्या डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसेस बघतो तर त्यात कुठे ना प्रत्येक वेळेस अटक झालेली असते जर तो तितक्या सिव्हिरिटीचा क्राईम नाही आहे. तर का लोक यांना बळी पडत असतील असं तुम्हाला वाटतं? म्हणजे काय कारणं असतील आणि ते जे फसवणूक करणारी जी काही टोळी आहे, जी काही माणसं आहेत, त्यांना असं काय जमतंय ज्यामुळे ती लोकांची इतकी मोठ्या प्रमाणात फसवणूक करू शकतात? मला वाटतं एक सिटिझन म्हणून आपली पहिला रिॲक्शन अशी असते की मला पोलीस स्टेशनला नाही जायचंय, मला कोर्टात नाही जायचं. म्हणजे अगदी साधं उदाहरण घ्यायला आपण ट्रॅफिक पोलिसांनी सुद्धा जर जेव्हा आपल्याला चलन दिलं जातं किंवा फाईन मागितली जाते आणि किंवा आपला लायसन्स जप्त करायचं ते म्हणतात, तेव्हा आपण काय म्हणतो, नाही मी इथेच फाईन भरते, मला कोर्टात नाही जायचंय, मला पोलिसांपर्यंत. तर तो एक इनेट फिअर आहे की आपल्याला आयदर त्या यंत्रणेवरच विश्वास नाही आहे की मी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन मला आणखीन त्रास होईल का, माझं आणखीन एक्सप्लॉयटेशन होईल का, किंवा मी इनोसंट आहे तरीसुद्धा मला काहीतरी चुकीच्या पद्धतीने कशात तरी गुंतवलं जाईल का आणि मग मला सुटायचा काहीच मार्ग नाही आहे. त्यामुळे आपली पहिली रिॲक्शन आहे की पोलीस स्टेशनला मला जायचं नाही आहे आणि मग जायचं नाही आहे तर काय काय मला त्याच्या आधी करता येईल ते मी करायला तयार आहे. ह्या फिअरचं एक्सप्लॉयटेशन नक्की ह्या कॉल्सवर होतं आहे. म्हणजे जनरली आपण जर मोडस ऑपरेंडी बघितली तर एक कॉल येतो, त्या कॉलवर असं सांगितलं जातं की एक पार्सल आमच्याकडे आलेलं आहे आणि त्या पार्सलमध्ये तुमच्या नावाचा पासपोर्ट, सिम कार्ड, काहीतरी रक्त लागलेले काही कपडे, हे सगळे आणि तुम्ही आयडेंटिफाय व्हाल असे काही कागदपत्र मिळालेले आहेत, तर तुम्ही ह्या पोलीस स्टेशनला येऊन त्याचा जबाब द्या. मग ते पोलीस स्टेशन नक्की तुमच्या म्हणजे तुम्ही पुण्यात आता ते म्हणतात कुठेतरी मध्य प्रदेशमध्ये कुठल्या तरी रिमोट पोलीस स्टेशनला येऊन तुम्ही जबाब द्या. मग ते म्हणतात अरे बापरे तिथे जायचंय का आणि उद्याच्या उद्या यायला लागेल किंवा आजच्या आज तुम्हाला यायला लागेल. मग जेव्हा तो माणूस थोडा हेजिटेट होतो की इतक्या लांब जायचंय, मग ते म्हणतात बरं तुम्हाला तिथे यायचं नसेल तर पर्यायी मार्ग असा आहे की तुम्ही आमच्याशी आत्ता इथेच कोऑपरेट करा, तुमचा जबाब आम्ही इथेच लिहून घेतो. मग आपण म्हणतो हां बरं आहे ना, मग मला मध्य प्रदेशमध्ये जायला नाही लागणार, तो एक वेगळा खर्च आहे, भीती आहे, मला तिथे कोणीच माहिती नाही, मग माझ्याबरोबर कोण येईल, मग ठीक आहे आता माझा ऑनलाईनच जबाब होत असेल तर मी तिथेच करतो. सो दॅट इज हाऊ दे विल टेक यू फ्रॉम स्टेप 1 टू स्टेप 2. मग वेन यू से ओके आय एम नाव रेडी टू कोऑपरेट, मी इथेच आता तुम्हाला प्रश्नांची उत्तरं देईन, मग ते प्रश्न उत्तरं तिथे सुरू होतात आणि मग तो कसे ते तुम्हाला गुंतवत जातात ही नक्कीच त्यांच्याकडे असलेली कला आहे. आणि तुमचा प्रत्येक टप्प्याला तुमचा हा फिअर जो आहे, फिअर ऑफ द अननोन, फिअर ऑफ द सिस्टीम, फिअर ऑफ इवन द पोलीस अथॉरिटीज इंडियामधले, फिअर ऑफ की नक्की मला न्याय मिळेल का नाही किंवा मी कुठल्या तरी चुकीच्या गुन्ह्यात अडकलो जाईल का, किती माझा खर्च होईल, हे सगळं प्रत्येक टप्प्याला हे फिअर त्या कॉलवर एक्सप्लॉइट केली जाते. बापरे. पण मला हे ऐकताना एक प्रकर्षाने गोष्ट जाणवती आहे, ती म्हणजे ना तुम्हाला पर्याय निवडण्याची समोरची व्यक्ती संधी देते. त्यामुळे बऱ्याचदा लोकांचं असंही होत असेल की मीच तर निवडतोय ना तो पर्याय. म्हणजे ज्यावेळेस मला समोरून फोन येतो आणि सांगते की तुम्हाला मध्य प्रदेशला यायला लागेल कुठल्या तरी पोलीस चौकीत किंवा तुम्ही हे ऑनलाईन करू शकता, त्यावेळेस ऑनलाईन करण्याचा पर्याय मी स्वतः निवडतो आहे तिकडे. त्याच्यामुळे मी स्वतः एक चॉईस करतो आहे 2 चॉईसेस मधला, जी समोरची व्यक्ती मला करायला लावते. आणि मला वाटतं याच पद्धतीनं आपण हळूहळू त्यात मानसिकदृष्ट्या पण अडकत जातोय. हो. आणि सेटअप पण बघा ना कसा असतो की तिथे ते युनिफॉर्म मधले पोलीस ऑफिसर असतात, मागे ते महाराष्ट्र पोलीस किंवा त्या स्टेटच्या पोलिसांचं ते चिन्ह असतं. तो प्रॉपर सेटअप केला जातो की ते वाटतं की ते खऱ्या पोलीस स्टेशनमध्ये बसून बोलतायत, त्यांचे मॅनरिझम्स आर व्हेरी पोलीस लाईक. नॉर्मली सुद्धा एखाद्या युनिफॉर्म्ड पोलीस ऑफिसरशी जेव्हा आपण बोलतो तेव्हा काही गुन्हा जरी केलेला नसेल तरी सुद्धा थोडं बिचकतच आपण बोलतो, कारण देर इज अ फिअर ऑफ अथॉरिटी, फिअर ऑफ म्हणजे ती जी पॉवर त्यांना आहे त्या पॉवरची भीती वाटते की अरे ते कधी ते पॉवर वापरू किंवा मिसयूज पण करू शकतात आणि मी ह्याच्यात अडकला जाईन. त्यामुळे तो सगळा व्हिज्युअल इम्पॅक्ट पण त्या विक्टिम्सवर खूप जास्त होतो. आता आपण डिजिटल अरेस्ट बद्दल स्पेसिफिकली बोलतोय म्हणून की असं कुठल्याही केसमध्ये किंवा कुठल्याही पद्धतीमध्ये पोलीस किंवा कुठल्याही अथॉरिटीज तुमच्यासोबत डिजिटली कनेक्ट होऊ शकतात का? कारण मध्ये आपण एक केसही पाहिली जिथे काय ऑनलाईन हिअरिंग केलं गेलं त्या पूर्ण केसचं आणि मग तो त्या माणूस त्यात अडकला वगैरे.
तर ऑनलाईन हिअरिंग्स तर आपण ऐकलेलं की आपल्याला माहिती आहेत की ऑनलाईन हिअरिंग्स होतात. कोविडच्या काळात आपण ते पाहिलेलं आहे की ऑनलाईन हिअरिंग सुरू झाल्या होत्या, तिकडनं केसेस सुरू होत्या, मग त्यातनी मीम्स आले होते. त्यामुळे ती कॉन्सेप्ट माहिती आहे की ऑनलाईन हिअरिंग होतं, तर त्याचंच हे पुढे स्ट्रेच करून लोक वेगळ्या पद्धतीने त्याचा वापर करतात. तर ऑनलाईन कोणकोणत्या गोष्टी खरंच शक्य आहेत आणि कुठल्या गोष्टी शक्य नाहीयेत? व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची ट्रायल थ्रू व्हिडिओ कॉन्फरन्सिंग अशी अमेंडमेंट आता BNSSमध्ये इंट्रोड्यूस झाली आणि ती प्रोसिजरसुद्धा ट्रायल कोर्ट्स, सेशन कोर्ट्स, हायकोर्ट्स आणि सुप्रीम कोर्ट्समध्ये ती प्रोसिजर व्यवस्थित डॉक्युमेंटेड आहे की काय पद्धतीने व्हिडिओ कॉन्फरन्सिंग हे केलं जाईल. त्याच्यासाठी स्पेशल परमिशन, बाय डिफॉल्ट व्हिडिओ कॉन्फरन्सिंग नाही आहे, त्याच्यासाठी स्पेशल अर्ज करायला लागतो, स्पेशल परमिशन घ्यायला लागते, सांगायला लागतं की व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची का गरज आहे आणि फिजिकल अटेंडन्स कसा शक्य नाही आहे. मग आयदर कस्टडीमधला तो गुन्हेगार असेल ज्याला आणता येत नाही आहे पोलीस कोर्टासमोर, किंवा परदेशातला कोणी विटनेस आहे ज्यांना कोर्टासमोर आणता येत नाही, किंवा फिजिकली इनकॅपॅसिटेटेड आहे, दॅट ही ऑर शी कॅनॉट कम बिफोर द कोर्ट. असे जे काही स्पेशल सर्कमस्टन्सेस असतील तर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची सोय आता उपलब्ध आहे आणि ती वापरली जाते कोर्टाच्या ट्रायल्समध्ये. पण ती ऑन डिमांड आहे, ऑन रिक्वेस्ट अँड इफ युअर रिक्वेस्ट इज ॲक्सेप्टेड, इट इज नॉट अ मॅटर ऑफ राईट, ओनली इफ यू कॅन से हे स्पेशल सर्कमस्टान्सेस आहेत आणि म्हणून व्हिडिओ कॉन्फरन्सिंग हवं. त्यामुळे जर कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही ऑफिशियल गव्हर्नमेंटच्या गोष्टी ज्यात तुम्हाला असं सांगितलं जातंय की तुम्हाला व्हिडिओ कॉन्फरन्सिंग थ्रू जॉईन व्हायचंय विदाऊट टेकन युअर रिक्वेस्ट ऑर चॉईस, तर ते कदाचित खोटंच असणार आहे. आणि इन्व्हेस्टिगेशनला अशी प्रोव्हिजनच नाहीये. पोलीस इन्व्हेस्टिगेशनला व्हिडिओ कॉन्फरन्सिंग होऊ शकत नाही. पोलीस इन्व्हेस्टिगेशन हॅज टू बी इन पर्सन. हे मी कोर्टाच्या ट्रायल बद्दल बोलते की जेव्हा कोर्टासमोर केस उभी राहते आणि त्याच्यामध्ये एखादा पुरावा आपल्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने द्यायचा आहे, क्रॉस एक्झामिनेशन आहे, वकिलांचे आर्ग्युमेंट्स आहेत, ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या थ्रू होऊ शकेल. मध्यंतरी एक असाच एक इन्फ्लुएन्सर, त्याला सुद्धा डिजिटल अरेस्ट झाली होती, तर त्याने त्याच्याबद्दलचा एक थ्रेडच टाकला होता वेगवेगळ्या छोट्या व्हिडिओजचा. तर त्यात तो हेच सांगत होता की ना, मला एका पॉईंटला लक्षात येत होतं की मी अडकतोय आणि जे काही सुरू आहे ते माझ्यासोबत बरोबर सुरू नाहीये, पण मला कळत नव्हतं मी काय करतो आहे आणि मी कसा त्यातनं बाहेर पडू मला काहीच कळत नव्हतं आणि मला भीती वाटत होती. तर हे जे स्कॅम करणारी माणसं आहेत ते नेमकं असे कुठल्या भावनांना तुमच्या हात घालतात की ज्यातनं तुम्ही बाहेरच पडू शकत नाही? नेमके काय टॅक्टिक्स वापरतात ते, काय गोष्टींचा फायदा ते करून घेतात, काय काय पद्धती तुमच्याबद्दलची माहिती ते काढतात ज्याचा ते गैरवापर करतात आणि ती माहिती तुमच्या समोर आणतात? तर असं काय सांगतात की ज्याच्यामुळे तुम्ही त्यातनं बाहेरच पडू शकत नाही आणि तुमचे नाही ते बँक अकाउंट नंबर्स देता, सगळी पर्सनल इन्फॉर्मेशन देऊन टाकता, काही व्हिडिओज देता, हे सगळं पर्सनल आपण का शेअर करतो? असं काय करतात ते? त्याची सुरुवात कशी होते की त्यांच्याकडे ऑलरेडी तुमची बऱ्यापैकी पर्सनल माहिती असते. ती कुठनं कशी हे वेगवेगळे मार्ग आहेत. तो एक नंतर आपण वाटलं वेळ झाला तर आपण नक्की बोलूयात. पण त्यांच्याकडे तुमचा मे बी आधार कार्ड नंबर असेल, बँक अकाउंट नंबर, काही डिजिट्स असतात तुमच्या बँक अकाउंट नंबरचे. सो एक विशिष्ट पर्सेंटेज ऑफ पर्सनल इन्फॉर्मेशन त्यांच्याकडे आहे. म्हणजे जेव्हा तुमच्याशी ते बोलायला सुरू करतात तेव्हा त्या प्रिमाइसवरच ते करतात की आमच्याकडे ऑलरेडी हे सगळं आहे आणि म्हणून तुम्ही आमच्याशी कोऑपरेट करा. मग आपण बोललो तसा फिअर हा एक दुसरा त्याच्यामधला मेन जो इमोशन वापरली जाते की तुमचा फिअर, दे वॉन्ट टू चॅनलाइज दॅट. त्याच्यानंतर आणखीन ते तुम्हाला गुंतवत जातात. एकतर आता आपण बोललो तसं हे वेगवेगळे पर्याय देऊन की हे तुम्ही हे करू शकता किंवा ते करू शकता आणि दे प्रिटेंड की ते तुम्हाला मदत करतायत, की दे प्रिटेंड की ॲक्च्युली तुम्ही काही गुन्हा केलेला नाही आहे, आम्ही तुम्हाला मदतच करतोय, तुम्ही आमच्याशी कोऑपरेट केलं तर तुम्ही ह्यातनं बाहेर पडू शकता. म्हणजे आमच्याकडे एक क्लायंट होते, त्याच्यामध्ये त्यांना प्रॉमिस केलं तुम्ही ही सगळी माहिती द्या, मग आम्ही तुम्हाला इथेच पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट देऊ. आता मला त्या क्लायंटशी बोलताना लक्षात आलं IT प्रोफेशनल्सला हे पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट फार महत्त्वाचं असतं त्यांच्या इंटरनॅशनल ट्रॅव्हलसाठी. त्यामुळे ती नस त्यांनी ते बरोबर पकडली की मग पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट तुम्हाला इथेच मिळेल, म्हणजे मग तुमचा सगळा पुढचा काय विजा आहे, पुढचं तुमचा ट्रॅव्हलमध्ये तुम्हाला कुठे अडचण येणार नाही. त्यामुळे ह्या पर्सनल गोष्टी नक्कीच एक्सप्लॉइट करून ते गुंतवत राहतात. नक्कीच हिप्नॉटिक इफेक्ट तर आहेच,
फिअर आहेच. आणि परत सायकोलॉजी पण अशी आहे ना की मी ऑलरेडी काहीतरी ह्या प्रोसेसिंग फी म्हणून 20,000 दिलेत, मग ते म्हणतात आणखीन हे प्रोसेस करण्यासाठी 25,000 भरा. मग पुढचे जेव्हा 30,000 वापरले जातात तेव्हा मी काय विचार करते, ऑलरेडी मी 50,000 खर्च केलाय, अजून 30,000 मी सुटत असेल तर आय मे ॲज वेल डू दॅट. त्यामुळे इट ऑलवेज इज वन लिडिंग टू अनदर. आणि म्हणून हे डिजिटल अरेस्ट आपण बघतो 46 आवर्स, 3-3, 4-4 दिवस पण लोक अरेस्टमध्ये आहेत, कारण हा बिल्डअप आहे. हे काय पहिल्याच वेळेला हे सगळं सांगितलं नाही जाते, तुम्ही हे पण करा ते पण करा. एक झाल्यावर पुढची पायरी, एक झाल्यावर पुढची पायरी आहे. सो हे सगळं कॉम्बिनेशन आहे. फिअर आहे, हिप्नॉसिस आहे, असं दाखवलं जातं की मी तर मदतच करतोय तुम्हाला आणखीन मोठ्या प्रॉब्लेममधनं सुटायचं असेल तर आमच्याशी आत्ता कोऑपरेट करा, नाही तर पुढे जाऊन अडचणच आहे, पुढे जाऊन तुम्हाला दुसऱ्या कुठेतरी ट्रॅव्हल करायला लागेल, पोलीस क्लिअरन्स पण मिळणार नाही, ह्या सगळ्यात तुम्ही अडकून राहाल. हा सगळा बिल्डअप तो तयार केला जातो. कुठल्याही पद्धतीनं म्हणजे आता ज्यावेळेस असा हा फोन येतो त्यावेळेस काय असे रेड फ्लॅग्स आहेत जसं कुठल्याही कॉल्समधले जे सुरुवातीलाच ओळखता येणं शक्य आहे? म्हणजे आता आपण म्हटलो की 50-50, 60-60 तास ते कॉल्स चालतात आणि ते डिजिटल अरेस्ट चालते. त्यात म्हणजे आपण काय लगेचच सुरुवातीला त्यात साईनअप करत नाही ना, म्हणजे आपल्याला माहीत नसतं की हा कॉल आपला 60 तास संपणार नाहीये, 2-3 दिवस मी त्यातनं बाहेरच पडणार नाहीये, हे माहीत नसतं ना. तर काय रेड फ्लॅग्स वेळीच ओळखायला पाहिजे आणि तिथून कसं पिवट करायचं आणि रस्ता कसा बदलायचा? पहिला रेड फ्लॅग म्हणजे जेव्हा पोलीस असं ऑफर करतात की आम्ही तुमची ऑनलाईनच चौकशी करतो, तो पहिला रेड फ्लॅग. कुठल्याही पोलीस ऑफिसरला ती पॉवर नाही की ऑनलाईन ते तुमची चौकशी करू. ते फार तर फार तुम्हाला पोलीस स्टेशनला बोलू शकतील. अच्छा. आता लोकल किंवा बाहेरचा पोलीस स्टेशन कुठलंही असू शकेल, ते कदाचित पोलीस बोलवू शकतील ॲटलिस्ट फोनवर. हा कर्टसी कॉल आहे असं म्हणूया. अच्छा. आणि बाहेरचा पोलीस चौकीतला माणूस म्हणजे माझ्या राज्याच्या बाहेरचा तो मला डिरेक्टली कनेक्ट करू शकतो? मिळाला असेल फोन नंबर तर करूही शकतो. मी ते इलिगल आहे असं म्हणत नाही, पण ते पुढची जी स्टेप आहे की मग तुम्ही आमच्या ह्या पोलीस स्टेशनला जबाबदेला या, हे जेव्हा पोलीस तुम्हाला सांगतात ते विदाऊट तुम्हाला ऑफिशियल नोटीस किंवा समन्स तुम्हाला बोलवू शकत नाहीत. आणि ती समन्सची सर्व्हिस व्हॉट्सॲपवर, ईमेलवर कुठलं तरी फोटो पाठवून होत नाही. ती तुम्हाला सर्व्हिस फिजिकली आयदर पोस्टाने किंवा थ्रू लोकल पोलीस स्टेशनच व्हायला लागते. म्हणजे सपोज मध्य प्रदेशमध्ये कुठली तरी आपल्या विरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे, केस रजिस्टर्ड आहे, आणि त्या पोलिसांना जर तपास करायचा असेल तर दे हॅव टू गेट इन टच विथ लोकल पोलीस स्टेशन. इथला लोकल स्टेशनचा पोलीस ऑफिसर आपल्या घरी येऊन आपल्याला रीतसर ते समन्सची कॉपी सर्व करतो आणि एका दिलेल्या तारखेला आपल्याला त्या ठिकाणी जाऊन चौकशीला जायचं असतं. ॲज अ सिटिझन कोऑपरेट करणं ही तुमची जबाबदारी आहे. त्या पोलीस स्टेशनला बोलवले, त्या पोलीस स्टेशनला तुम्हाला जायलाच पाहिजे. त्याचा ऑल्टरनेटिव्ह असा नाही की तुमची ऑनलाईन चौकशी होईल. त्या चौकशीला जर तुम्ही गेला नाहीत, एकदा नाही गेलात, दोनदा नाही गेलात, पोलीस वाट बघतील. एकदा गेला नाहीत तर लगेच अरेस्टला येणार नाही आहेत. तुम्हाला 2-3 चान्सेस दिले जातात, त्याच्यानंतर अरेस्ट वॉरंट निघतं. त्यामुळे ही प्रोसेस व्यवस्थित डिफाईंड आहे. त्यामुळे पहिला रेड फ्लॅग असा आहे की जर तुम्हाला कुठेतरी बोलवलं गेलं आणि इन्सिस्ट केलं की तुम्ही तिथे यायलाच पाहिजे, नाहीतर तुम्हाला अटक होईल, तर ह्याचा अर्थ ती प्रॉपर प्रोसिजर फॉलो होत नाही. दुसरा रेड फ्लॅग म्हणजे जर पोलिसांनी कुठल्या तरी गुन्ह्यामधनं सुटण्यासाठी ह्या अकाउंटला पैसे भरा कुठल्याही कारणासाठी, प्रोसेसिंग फी, स्टॅम्प ड्युटी, त्याला वेगवेगळी कारणं ज्या वेळेला तुम्हाला पैसे मागितले जातात आणि कुठल्या तरी खात्यामध्ये भरायला, दॅट इज द बिगेस्ट रेड फ्लॅग. नो पोलीस ऑफिसर हॅज एनी अथॉरिटी टू आस्क फॉर एनी मनी. जे काय पैसे आपण भरतो फाईन म्हणून ते स्टेट ट्रेझरीत जातात. त्यामुळे त्याचाही ट्रेझरीचा अकाउंट असतो, तो कुठल्या तरी प्रायव्हेट माणसाचा अकाउंट नसतो जिथे पैसे भरायचे असतात. तो दुसरा रेड फ्लॅग आहे. तिसरा म्हणजे जेव्हा तुम्हाला असं वाटायला लागतं की मी ह्याच्यात गुंतत चाललो आहे आणि तो माणूस मला कधी धमकी देऊन, कधी प्रोटेक्ट करून, कधी हेल्प ऑफर करून माझ्याकडनं वेगवेगळ्या पद्धतीने इन्फॉर्मेशन तरी काढून घेतो आहे आणि पैशाची मागणी करतो आहे. एक सजेशन असं राहील की कुठलं तरी कारण काढून ब्रेक घ्या. मग त्या माणसाला तुम्ही म्हणाल मी वॉशरूम ब्रेक घेतो
किंवा त्या ब्रेकमध्ये कुठल्या तरी जवळच्या व्यक्तीशी, घरात जे कोण व्यक्ती असेल, कारण आम्ही असंही बघितले केसेसमध्ये की लोक घरात इतर लोक असताना सुद्धा त्यांच्याशी बोललेले नाही आहेत. बापरे. किंवा एक मला जरूर हे उदाहरण सांगायचं आहे की एक एल्डरली कपल आमच्याकडे आलं होतं. तर त्यांची जी बायको होती त्या म्हणल्या की मी 2-3 वेळा खोलीत गेले आणि मला दिसत होतं ते खूप डिस्टर्ब्ड आहेत. तर मी त्यांना सारखं खुणवत होते की थोडा वेळ टाईमआउट घ्या. आणि ते जेव्हा बाहेर आले मी तेव्हा म्हणले हे सगळं ते आधी मला म्हणत होते तुला काही कळत नाही आहे, मला हे हँडल करू देत. तेव्हा मी म्हटलं मला नाही काही कळत आहे, पण तुम्ही कुणालाही एकाला फोन करा, मित्र असेल, वकील असेल, तुमचा चार्टर्ड अकाउंटंट असेल, कुणालाही एकाला फोन करा. आणि त्या एका फोननी आमचा पुढचा हा सगळा फ्रॉड थांबला. त्यांचं काहीतरी 5-5.5 लाख ऑलरेडी गेलेले होते. पण सो दॅट इंटरव्हेन्शन कुठल्या तरी बाहेरचा व्यक्तीकडून तो ट्रेन ऑफ थॉट तुमचा सुद्धा जो एक तुम्हाला असं ब्रेन फॉग म्हणतो तसा झालाय ना, तो ब्रेक करायला जर काही करता आलं तर ते जरूर करायला पाहिजे. मग एक वॉशरूम ब्रेक घ्या, जवळच्या माणसाला फोन करा. ब्रेक कोणी जरी नसेल तरी जस्ट 10 मिनटं विचार करा ह्याच्यात वर्स काय होऊ शकतं. फोन कट करून जवळच्या पोलीस स्टेशनकडे जा की असं मला, किंवा फोन घेऊन जा. कारण आमच्याकडे असेही केसेस आहेत की ते डिजिटल अरेस्ट चालू असताना विक्टीम बँकेत गेलेत, पैसे विड्रॉ केलेत, म्युच्युअल फंड्स एनकॅश केलेत आणि पैसे भरलेत. त्यामुळे हे सगळ्या प्रोसेसमध्ये तर व्हिडिओ कॉल चालू आहे. एका फ्रॉडमध्ये बँक ऑफिसर्स ऑल्सो हॅव बीन व्हेरी अलर्ट. SBIचीच केस आहे ज्याच्यामध्ये त्या बँक ऑफिसर्सना लक्षात आलं की हे काहीतरी डिजिटल अरेस्टसारखा फ्रॉड चालू आहे. तर दे इंटरव्हीन्ड, आस्क देम टू स्टॉप. त्यामुळे हे सगळा हा इंटरव्हेन्शन फार महत्त्वाचं आहे. जो सगळा हा जेव्हा प्रोसेस चालू असते तेव्हा कुठेतरी तो पॉज ब्रेक घेणं फार महत्त्वाचं आहे. आणि मला यातनं परत ना एक गोष्ट लक्षात येते की सगळ्यात मोठा इमोशन सोबत जे खेळतात ते म्हणजे लाज. कारण ना हे आपण मला हे समजूच शकतं की इंटरव्हेन्शनसाठी आपण म्हणजे ते मदतीची आपल्याला भीती वाटते, आपल्याला लाज वाटते की माझं नाव काहीतरी एखाद्या अशा केसमध्ये अडकलेलं आहे आणि आता मी जर हे कोणाला सांगितलं आणि हे खरं असेल तर माझं काय होणार. आणि त्या प्रायमरी इमोशनवरच ते खेळतात खरं तर, की मला माझ्या घरच्यांनाही मदत मागता येत नाहीये, मला कुठल्या मित्राला फोन करता येत नाही आणि मला लाज वाटते ती मदत मागण्याची. इतकं मोठं चित्र माझ्यासमोर उभं केलं जातं की त्यातनं बाहेर पडणं खूप अवघड होऊन जात असेल कदाचित. अगदी खरं आहे. आणि बरेच वेळेला कारण हे सगळे शिक्षित लोक आहेत किंवा चांगल्या पोझिशन्समधले, म्हणजे कितीतरी रिटायर्ड ऑफिसर्स आहेत, चीफ फायनान्शियल ऑफिसर्स आहेत काही कंपन्यांचे जे ह्याच्यात अडकलेले आहेत. सो तिथे असं वाटतं अरे एरवी मी एवढं चांगलं काम केलेलं आणि माझ्या बाबतीत असं कसं झालं, मी कसा फसलो गेलो, मी ह्याच्यात कसं अडकलो. सो व्हेरी राईट की ह्याची लाज वाटून पुढे पण मदत मागितली जात नाही. आपण हे बोलतोच आहे, तर असा कोणता स्पेसिफिक एज ग्रुप आहे का किंवा असे काही प्रोफेशन्स आहेत का ज्यांना ही लोक ढोबळमानानं टार्गेट करतात, किंवा असं काही ऑब्झर्वेशन्स आहेत का? म्हणजे आता तुमच्याकडे इतक्या केसेस येतात तर असे काही ढोबळ ऑब्झर्वेशन्स आहेत का की या पद्धतीच्या लोकांना ही लोक पकडतात किंवा हे त्यांचे टार्गेट्स असू शकतात? एक नक्की प्रोफाइलिंग असं होतं की ज्यांच्याकडे पैसे आहेत. कारण नाहीतर हे फ्रॉडस्टर एवढा वेळ घालवणारच नाही, ते तुमच्याकडे एक 5-10 लाख रुपये द्यायला नसतीलच. सो एक आपल्याला ह्याच्यात बघायचं आहे की ह्याच्या अर्थ ती इन्फॉर्मेशन कुठल्या अकाउंटमध्ये, कुठल्या म्युच्युअल फंडमध्ये किती पैसे आहेत, ही कुठनं तरी ही इन्फॉर्मेशन फ्रॉडस्टर्सपर्यंत. आणि हा ऑर्गनाइज्ड क्राईम आहे, हे 1-2 जण करतात फ्रॉड्स असं नाहीच आहे. दीज आर बिग सिंडिकेट्स विच आर ऑपरेटिंग लोकली अँड ऑल्सो इंटरनॅशनली. आणि म्हणून पैसा पण बाहेर जातो आहे ना देशाच्या, इथे राहतच नाही. मनी लॉन्ड्रिंगमध्ये पैसे लगेच बाहेर जात आहेत, म्हणून रिकव्हरीचे पण चान्सेस एवढे कमी आहेत. त्यामुळे ही बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन सॉर्ट ऑफ कुठेतरी झालेलं आहे की कुठल्या लोकांना टार्गेट करायला पाहिजे. एक म्हणजे ज्यांच्याकडे पैसे आहेत. दुसरं असंही प्रोफाइलिंग होतं आहे की जनरली जे थोडे सिनियर सिटिझन्स आहेत, एकटे राहत आहेत, रिटायर्ड आहेत, त्यामुळे थोडी पेन्शनची सेव्हिंग्सची पुंजी त्यांच्याकडे आहे. हा डेफिनेटली एक असा फोकस एरिया आहे की ज्याच्यामध्ये हे स्कॅम्स होत आहेत. प्लस त्यांची वल्नरेबिलिटी पण जास्त आहे, त्यांना वाटणारी भीती. आता एक जी आपण रिसेंट केस आत्ता ऐकतोय, जी एकटी बाई सिनियर सिटीजन मुंबईमध्ये राहत होती. सो तिची वल्नरेबिलिटी पण बघायला पाहिजे की देर इज नोबडी शी कुड हॅव गॉन टू फॉर हेल्प.
पैसा पण आहे, त्यातनं सुटायचं पण आहे. त्यामुळे हे सिनियर सिटीजन्स ग्रुप नक्कीच हा एक टार्गेटेड ग्रुप आहे. यंगस्टर्स पण आहेत ज्याच्यामध्ये ज्यांची अर्निंग कपॅसिटी ज्यांची जास्त आहे. आम्ही अजून एक ह्याच्यातच व्हेरिएशन आपण म्हणूयात फ्रॉडचं आम्ही असं बघितलं आहे की जे चांगल्या कंपन्यांमध्ये म्हणजे ज्यांचं क्रेडिट रेटिंगचं किंवा ज्यांचं मार्केट व्हॅल्यूज जास्त चांगली आहेत त्या कंपन्यांची ज्या बँकांमध्ये अकाउंट्स असतात आणि तिथनं सॅलरीज होतात त्यांना प्री अप्रूव्ड लोन्स त्या एम्प्लॉईजना प्री अप्रूव्ड लोन्स देतात बँक्स. बिकॉज ऑफ नॉट ओनली देअर अर्निंग बट ऑल्सो ज्या कंपनीत ते काम करतात म्हणून. फ्रॉडस्टर्स काय करतात, ह्या सगळ्या ह्याच्यात तुमच्या अकाउंटचा ॲक्सेस पण घेतात. म्हणजे ह्या डिजिटल अरेस्टमध्ये तुमच्या बँक अकाउंटचा ॲक्सेस, ID, पासवर्ड, इवन OTP विक्टिम शेअर करतात त्या सगळ्या प्रोसेसमध्ये. हे झाल्यानंतर बँक अकाउंटचा ॲक्सेस मिळतो. त्या बँक अकाउंटचा ॲक्सेस मिळाल्यावर हे इन्स्टा लोन्स असतात, म्हणजे 1 क्लिक अप्रुव्हल ऑफ लोन्स. त्यामुळे 50 लाख, 60 लाख, 1 कोटी असे लोन्स एका क्लिकवर अप्रूव्ह होतात. ते पैसे पण अकाउंटला येतात आणि ते पैसे पण सायफन ऑफ होतात. सो इट्स ऑलमोस्ट लाईक अ डबल जेपर्डी. तुमचे आहे ते पैसे जातातच आहेत, प्लस एक लोन तुम्ही घेता जे फ्रॉडस्टर्सच तुमच्या नावाने घेत आहे आणि ते पण सायफन होतात. सो हा एक टार्गेट ग्रुप आहे जे कंपन्यांमध्ये कामं करतात, हू हॅव अ गुड सॅलरी इन वर्किंग इन गुड कंपनीज. दिस इज अनदर म्हणजे एक काय व्हेरिएशन ऑफ दॅट स्कॅम. आणि त्याची व्हल्नरेबिलिटी आता डबल आहे ते पैसे गेलेच आहेत. नाव द बँक्स आर आफ्टर यू फॉर रिकव्हरी ऑफ मनी. कारण बँकेने तर लोन दिलं, तुम्ही ते खर्च केलंय, सो बँक नाव वॉन्ट्स द मनी बॅक. बापरे. आणि हाही एक प्रश्न पडतो की म्हणजे याची व्याप्ती किती मोठी आहे. म्हणजे आता आपण सतत ऐकतोय हे वेगवेगळे केसेस घडत आहेत, खूप वेगवेगळी वयातली वेगवेगळी माणसं यात अडकत आहेत, पण हा किती मोठ्या पद्धतीचा गुन्हा आहे आणि खरंच किती पैसे चाललेत यात, हा एक प्रश्न पडतो. त्याला वेगवेगळे आता कन्फ्युजिंग फिगर्स आपण पब्लिक डोमेनमध्येच बघतोय. लेटेस्ट फिगर मी ऐकली आहे की 6,000 crores लॉस हा मागच्या वर्षी ह्या टाईपच्या सायबर फायनान्शियल फ्रॉड्समध्ये पैसाची उलाढाल झाली आपण असं बघतो. तर व्याप्ती जर बघायची ना तर दीज आर नॉट लोकल क्राईम्स, दीज आर ऑर्गनाइज्ड क्राईम्स आणि ऑर्गनाइज्ड सिंडिकेट्स आहेत. आपण मध्ये हेही वाचलं असेल की व्हिएटनाममध्ये अशा कंपन्या सापडल्या ज्याच्यामध्ये बॉन्डेड लेबर होतं, आपलीच लोकांना तिथे जॉब्स प्रॉमिस करून. सो दे हॅव बीन वर्किंग ऑन दिस. आता त्या एम्प्लॉईजना वाटतं दे आर डुईंग लेजिटिमेट वर्क. सो एम्प्लॉईजना वाटतच नाही ते फ्रॉड करतायत. एम्प्लॉईजना वाटतं हे लेजिटिमेट काम आहे. पण सो देर आर बिग सिंडिकेट्स असं मी म्हणेन हे जे ऑपरेट करतायत आणि दीज आर इंटरनॅशनल क्राईम. त्यामुळे कधीतरी ॲट सम पॉईंट ऑफ टाईम इंटरनॅशनल कोलॅबरेशनचं फार ह्याच्यात महत्त्व आहे की कसं कोलॅबरेट करून तुम्ही क्रॉस ज्युरिस्डिक्शनल किंवा क्रॉस बॉर्डर क्राईम्सना ह्याच्यात आळा घालताय. त्याला वेळ लागेल कारण प्रत्येक देशाचा कायदा वेगळा आहे, इंटरनॅशनल ट्रीटीज वेगळ्या आहेत, कोऑपरेशनच्या ट्रीटीज वेगळ्या आहेत, पण त्याची व्याप्ती ती आहे. त्यामुळे पैसे जेव्हा जातात अकाउंटमधनं तेव्हा ते इथल्याच कुठल्या लोकल अकाउंटमधनं तुम्हाला रिट्रीव्ह करून मिळत नाही. किंवा जरी आता आम्ही बघतो की ह्याच्यात अटक जी होते, जी ऑफेंडर्सना अटक होते, ती कोण असतात, ज्या अकाउंटमध्ये पैसे गेलेत. दे आर मे बी वर्कर्स असतात किंवा हे जनधन अकाउंट होल्डर्स असतात ज्यांना ते त्यांचा अकाउंटमध्ये पैसे गेलेले असतात कारण त्यांना असं सांगितलेलं असतं की आम्ही तुमचं अकाउंट 1 दिवसासाठी वापरणार आहोत, त्याच्यासाठी हे 2,000 रुपये घ्या आणि तुमचं अकाउंट आम्ही वापरणार, त्यात काही पैसे येतील आणि ते आम्ही विथड्रॉ करू. सो दोज आर म्यूल अकाउंट्स. त्यामुळे ह्या सगळ्या इकोसिस्टीममध्ये आपण बँकांनाही काही प्रमाणात रिस्पॉन्सिबल धरतो कारण म्यूल अकाउंट्स मग काढलीच कशी जातात, मग त्यांचे KYCच्या त्या ज्या काय प्रोसेस आहेत त्या तेवढ्या टाईट आहेत का नाही. त्यामुळे ह्या इकोसिस्टीममध्ये बरेच प्लेयर्स आहेत आणि प्रत्येकाचा एक रोल आहे की प्रत्येक इकोसिस्टीममधल्या प्लेयरनी त्यांचा रोल जर नीट केला तर कदाचित ह्या गुन्ह्यांना आळा बसायची कदाचित द पॉसिबिलिटी जास्त आहे.
नाही, आणि समजू शकतो की कारण ज्या पद्धतीनं ना आता आपण सतत वेगवेगळ्या ठिकाणी आपला डेटा शेअर करतो, म्हणजे कुठलंही ॲप आपण डाउनलोड करायला गेलो तर मग त्याला सगळ्या फोनच्या परमिशन, जसं ते भल्या मोठ्या 2-3 पॉपअप्स येतात, आपण सगळ्याला आय अग्री करतो कारण आपल्याला त्या ॲपचा ॲक्सेस हवा असतो लगेच. आपण कुठल्याही रेस्टॉरंटमध्ये गेलो तिथे सर्रास नंबर लिहून देतो, कुठल्याही रँडम वेबसाईटवरनं इंस्टाग्रामवरनं एखादी ऑर्डर प्लेस करतो जिथे सगळे क्रेडेन्शियल्स टाकून देतो, सतत वेगवेगळ्या UPIs IDsना पेमेंट करतो, वेगवेगळ्या ठिकाणून इंटरनेट ॲक्सेस करतो, वायफाय ॲक्सेस करतो. तर आपला डेटा ज्या ज्या गोष्टी फोनमध्ये स्टोर्ड आहेत, आणि आपल्या फोनला तर सगळ्याच गोष्टींचा ॲक्सेस असतो, म्हणजे तुमच्या म्युच्युअल फंड्सपासनं तुमच्या बँक अकाउंट्सपासनं असं एकही अकाउंट नसतं हल्ली लोकांकडे ज्याचा कुठेच डिजिटल कनेक्ट नाही आहे, जिथे तुम्ही फक्त फिजिकली जाऊन पैसे काढू आणि घालू शकता. असे खूप कमी लोकांचे अकाउंट्स असतात. तर आपली खूप इन्फॉर्मेशन बाहेर तर चालली आहे ज्याच्यावरचा आपला कदाचित कंट्रोल आहे की नाही हे माहीत नाही. आणि तर ज्या अर्थी जर हे इतका मोठा इंटरनॅशनलच पद्धतीचं हे क्लाउड असेल जे क्राईम करतो, तर यातनं वाचायचं कसं, म्हणजे काय काळजी घेतली पाहिजे? कारण ह्या सगळ्या गोष्टी तर होतातच आहे. आपण असं नाही करू शकणार आहोत की डिजिटल अरेस्ट होत आहेत म्हणून फोन वापरणं कमी केला, माझा लॅपटॉपचा वापर कमी केला, कारण आता तो आपल्या लाईफस्टाईलचा, जीवनशैलीचा भाग झाला आणि महत्त्वाचा भाग आहे. तर हे अडवायचं कसं, म्हणजे थांबायचं कसं योग्य वेळेत, म्हणजे काय काय काळजी घेतली पाहिजे? डिजिटल माध्यम वापरायचंच आहे आणि आणखीन जास्त पण वापरायला लागणार ही वस्तुस्थिती, आणि करायलाच पाहिजे. म्हणजे दॅट इज वन मार्कर ऑफ प्रोग्रेस. म्हणजे UPI सारखी आज आपल्याकडे यंत्रणा आहे जी जगभरात इतकी त्याचा इट हॅज बीन अप्रिशिएटेड अक्रॉस द ग्लोब. तर ही आपल्याला वापरायचीच आहे. पण मग त्याच्यात काळजी काय घ्यायची हे महत्त्वाचं आहे. आता अगदी साध्या गोष्टींपासून आपण सुरुवात करू की एक आपण अँड्रॉइड फोन घेतो ज्याच्यात बिल्ट इन सिक्युरिटी नाही आहे. ह्या सगळ्या सॉफ्टवेअर किंवा हार्डवेअर मॅन्युफॅक्चरर्सची एक गंमतशीर गोष्ट अशी आहे की ते सांगतात की आम्ही आमचे डिव्हायसेस तुम्हाला ॲज इज वापरायला देतो आहे. ॲज इज म्हणजे मे नॉट बी सिक्युअर, मे बी वल्नरेबल टू अटॅक्स, त्याच्यावर मॅलवेअर येऊ शकतो तू, आणि आपण ते घेतोय, ॲज इज घेतोय. काही प्रॉडक्ट्स आहेत जे बिल्ट इन सिक्युरिटीनी येतात. पण मला वाटतं ॲज अ इंडियन कन्झ्युमर आपण काय बघतो तर एक तर ब्रँड बघतो, ब्रँड व्हॅल्यू. ते ब्रँड व्हॅल्यू त्याला का तेवढी आहे त्याचा आपण अभ्यास नाही केलेला. सगळेजण एक कुठला तरी ब्रँड घेत आहे म्हणून आपण तो ब्रँड घेतो. मग तो कसा दिसतो, त्याचे किती रंग येतात त्याच्यात, हलका आहे का नाही, बॅटरी लाईफ किती आहे, त्याचा कॅमेरा किती चांगला आहे, ह्या पद्धतीने आपण तो सेलफोन विकत घेतो. त्याची इनबिल्ट सिक्युरिटीविषयी कोणीच विचार केलेला नाही आहे. एस्पेशली जेव्हा तुमचे सगळे बँकिंग ट्रान्झॅक्शन्स, आत्ताच तुम्ही म्हणलात म्युच्युअल फंड ट्रान्झॅक्शन तुम्ही त्या डिव्हाइसवरनं करताय, पण तुम्ही त्याला एक बेसिक लॉक आहे का नाही ह्याची खात्री करायची सुद्धा तसदी घेतलेली नाही. सो जेव्हा ना समटाईम्स आय फील आपण ठीक आहे विक्टिम्सना आपल्याला सिम्पथी असतेच, पण हाही माझ्या मनात प्रश्न येतो की किती सिम्पथी दाखवायची अशा विक्टिमला ज्या अँड्रॉइडवर एक साधं अँटीव्हायरस सॉफ्टवेअरसुद्धा लोड झालेलं नाही. तुमचा 30,000चा फोन आहे पण 2,000चा अँटीव्हायरस आपल्याला त्याच्यावर ठेवायचं नाही आहे, कारण ती मानसिकता आपली डेव्हलप झालेली नाही. त्यामुळे एक मला जरूर इथे सांगायचं आहे की बेसिक सिक्युरिटी फीचर्स हे आपल्या फोनमध्ये असायलाच पाहिजे. जसं की एक अँटीव्हायरस आहे, फायरवॉल आहे, तुमचे सगळे ॲप्स किंवा तुमचा इवन ॲक्सेस पासवर्ड प्रोटेक्टेड आहे, किंवा तुम्ही असे तुमची जी काय बँक आहे त्याच्यात तुम्ही असं बघितलेलं पाहिजे की त्याच्यात स्क्रीनशॉट घेता येणार नाही, किंवा तुमच्या ॲपवर तुम्ही नाहीतर ना काही जणांकडे नोटबुकमध्येच सगळं स्टोर्ड असतं की ID, पासवर्ड, OTP. सो दॅट इज द बिगेस्ट मिस्टेक. कारण जर तुम्ही ॲक्सेस दिलेला आहे तुमच्या फोनचा वेगवेगळ्या ॲप्सना, दे आर रीडिंग एव्हरीथिंग. त्यामुळे हे बेसिक हायजीन फार महत्त्वाचं आहे की आपल्या फोनवर काय आहे ते कसं आपण प्रोटेक्ट केलं आहे, आणि पासवर्ड्स वगैरे अशी अत्यंत सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन जर असेल तर ती आपण उघड्या पुस्तकासारखी नोटबुकमध्ये लिहून ठेवली आहे का तुम्हाला ठेवायची तर तो ठेवा, पण तुम्ही ती एन्क्रिप्टेड ठेवा. आता प्रश्न येईल मग मी एवढा टेक्नॉलॉजिकली सॅव्ही नाही आहे, पण आपल्याकडे वेगवेगळे प्रॉडक्ट्स मार्केटमध्ये अवेलेबल आहे, तर थोडा एफर्ट तर घ्यायला लागेल. म्हणजे आपोआप जर आपण डिजिटल नेटिव्ज नाही आहोत, इमिग्रंट्स आहोत, तर आपल्याला थोडा एफर्ट घ्यायला लागणार आहे ते सिक्युरिटीविषयी. त्यामुळे सिक्युरिटी ही पर्सनल रिस्पॉन्सिबिलिटी आहे
आणि ती जर केली तर बरेचसे ह्यातले इश्यूज सॉल्व्ह होतील. मला पासवर्डवरतीच थोडंसं विचारायचं आहे, कारण हे खूप होतं ना. आपण एकतर वेगवेगळे अकाउंट्स असतात, बऱ्याचदा त्या अकाउंट्सना सेम पासवर्ड आपण टाकलेला असतो, मल्टिपल कार्ड्स असतात लोकांकडे, आणि मग त्याचेच आलटून पालटून हा नंबर पुढे मागे किंवा एकच नंबर सरसकट कार्ड्सना टाकलेला असतो. मग तुमचं इंस्टाग्राम असतं, मग इंस्टाग्रामचे कदाचित 2-3 अकाउंट्स असतात, मग फेसबुक आलं, मग काय जीमेल 2-3 वेगवेगळे आले, ऑफिसचा ईमेल आला. तर अकाउंट्स इतके मल्टिपल क्रिएट झालेले असतात. बऱ्याचदा लोक पासवर्ड्स रिपीट करतात आणि नाही करत ते मग अशा ठिकाणी व्हॉट्सअप चॅट्समध्ये पासवर्ड्स असतात, स्वतःला ईमेल करून ठेवलेले असतात, एखादं गुगल डॉक्युमेंट असतं ज्याच्यावरती पासवर्ड टाकलेले असतात. हे पासवर्ड प्रोटेक्ट कसे करायचे, तर काय योग्य ठिकाण असू शकतं हे स्टोअर करण्यासाठीचं, ते एन्क्रिप्ट करायचे म्हणजे काय करायचं, थोडंसं पासवर्डवर बोलू शकलो तर. कारण हे होतच ना, आपण एव्हरीडे इतक्या वेगवेगळ्या अकाउंट्सचा ऍक्सेस आपल्या फोनवरती असतो आणि आपण होतं म्हणजे जर 15 अकाउंट्स असतील तर मी विसरणार आहे याचा पासवर्ड कुठला, असं होतच ना. आपण एखादा कार्ड टाकायला जातो आणि मग त्याचा पिन आठवत नाही आणि मग हा होता का तो होता, आणि मग आपण कुठेतरी जाऊन ते शोधतो. तर हे अवॉइड करण्यासाठी की ही इन्फॉर्मेशन कोणाला तरी पास ऑन होईल, मी काय केलं पाहिजे? पहिला असा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे पासवर्ड नाहीच वापरायचा, पास फ्रेज वापरायची. एखादं जुनं हिंदी गाणं, त्यामुळे ते लक्षात ठेवायलाही सोपं आहे, युनिक आहे. तुमच्या व्हर्नॅक्युलरमध्ये जर ठेवलं तर आणखीन म्हणजे क्रॅक करायला अवघड आहे. पासवर्ड जर लक्षात ठेवायला अवघड जातो, पास फ्रेज लक्षात ठेवायला एवढी अवघड जात नाही, कारण इट इज सम फॉर्म ऑफ काहीतरी त्याला मेमरी अटॅच्ड आहे, कारण आणि ती तुमची युनिक मेमरी आहे, त्यामुळे ती कुठे लिहून ठेवायची पण गरज नाही. दुसरं म्हणजे एन्क्रिप्शनसाठी मिळणारे काही सॉफ्टवेअर्स आहेत, काही ॲप्स आहेत, काही फ्री पण सॉफ्टवेअर्स असतील, ते एन्क्रिप्शनचे सॉफ्टवेअर्स वापरावे. जर तुमचे पिन्स आहेत, सपोज 2 क्रेडिट कार्ड, 2 डेबिट कार्ड्स, आणखीन काय फॉरेक्स आहे, अजून काही असं, त्याला सगळे जे पिन लागतात ते एका ठिकाणी लिहून ती फाईल एन्क्रिप्ट करा. आणि जर आठवलं नाही तर ते डिक्रिप्ट करून त्यातनं तुम्हीच वाचू शकता अशी ती फाईल ठेवा आणि त्यात डिक्रिप्ट करून तुम्ही ते पिन नंबर्स घेऊ शकतात. आता आणखीन एक जे ऑथेंटिकेशन मेकॅनिझम आपण बघतो, तर काही ठिकाणी आपण फिंगरप्रिंटिंग वापरू शकतो, तर त्या फीचरचा जरूर वापर करा. फेस आयडी वापरू शकतो किंवा जिथे जिथे बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन आहे त्याचा जरूर वापर करा. त्याचे दुसरे काही डाऊनसाईड्स आहेत की मग तुमचे बायोमेट्रिकच किती सिक्युअर आहेत, तिथे आपण आत्ता जायला नको. पण दिस कॅन बी वन वे. म्हणजे तुम्ही इतर सिक्युरिटी हायजीन तुमचा खूप चांगला असेल तर तुम्ही हे बायोमेट्रिक वापरायला हरकत नाही. मग तो तुमचा फेस, फिंगरप्रिंट एक्सेट्रा. तिसरं म्हणजे अजून मॅच्युरिटी ऑथेंटिकेशनमध्ये काय येते तर मल्टीफॅक्टर ऑथेंटिकेशन. म्हणजे तुमचा ID आहे, पासवर्ड आहे, मग OTP आहे, मग आणखीन बायोमेट्रिक असेल तर मल्टीफॅक्टर ऑथेंटिकेशन इन्स्टिट्यूशन्सनी आणावं असा एक वेगळा थॉट प्रोसेस चालू आहे की डोंट डिपेंड ऑन द मेमरी ऑफ द कस्टमर फॉर ऑथेंटिकेशन. डिवाइस बेटर टेक्नॉलॉजिकल मीन्स फॉर ऑथेंटिकेशन, ज्याच्यावर कस्टमरवरचा हा भार कमी होईल. आणि आता असे पण रेग्युलेशन्स आलेले आहेत की नोईंग की हा कस्टमरवरचा भार आहे आणि मग जर पैसे सायफन ऑफ झाले तर बँका किंवा रेग्युलेटेड एंटिटीजनी काय पद्धतीने कॉम्पन्सेशन द्यावं हे सुद्धा RBIनी बरेच सर्क्युलर्स त्याच्यावर काढलेले. त्यामुळे अगदी जरी पासवर्ड शेअर करून जरी पैसे कधी सायफन ऑफ झाले तरी टू अ सर्टन लिमिट इन्शुरन्सनी कव्हर होऊन बँका आपल्याला रिपे करायला तयार आहेत. ओके, हा एक म्हणजे जस्ट जाता एक माहिती असायचा जो RBIनी झिरो लायबिलिटी सर्क्युलर काही वर्षांपूर्वी काढलं, तर त्याचा जरूर लाभ सिटिझन्सनी घ्यावा. सो दॅट वॉज वन. वी स्टार्टेड विथ बेसिक आपल्याला डिव्हाइसचं हायजीन कसं असावं. दुसरा म्हणजे पर्सनल डेटा शेअरिंगचा जो एक आपल्याला सवय आहे किंवा तो जो एक कल्चर आहे ते किती घातक आहे आपण बघूयात. बिकॉज ॲज इंडियन्स वी आर नॉट व्हेरी प्रायव्हेट पीपल, वी लव्ह टू शेअर इन्फॉर्मेशन. आणि इनफॅक्ट दोज हू डोंट आर देन मे बी जज्ड ऑर क्लासिफाईड ॲज अरे ती जरा स्नॉबिश आहे, जरा आगाऊ आहे किंवा. पण त्याचा आधी जेव्हा डिजिटल माध्यमामध्ये डेटा नव्हता तिथपर्यंत हे कल्चर ठीक होतं.
हे डिजिटल माध्यम किंवा हे सगळे ॲप्स, युटिलिटीज आपण ज्या पद्धतीने हे माध्यम वापरतो हे इतकं प्रोग्रेस का झालं? बिकॉज इट लर्न्ड ऑन डेटा. बिग डेटा, डेटा ॲनालिटिक्स. म्हणजे आता असे अगदी उबरसारखं जर आपण उदाहरण घेतलं तर उबरची पूर्ण सक्सेस कशावर आहे? तर डेटा शेअरिंगवर आहे. म्हणजे लोकेशन डेटा असेल, पर्सनल डेटा असेल, द वे वी रँक अँड द वे दे रँक अस ना. म्हणजे आज उबर ड्रायव्हर तुम्हाला किती मार्क देतोय त्याच्यावर तुम्हाला पुढची उबर किती पटकन आणि किती चांगली उबर मिळणार आहे ठरणार आहे. सो हा सगळा इकॉनॉमी हा डेटावरची आहे. सो डेटा इज अ नेसेसरी इव्हल, नो डाऊट अबाउट दॅट. पण इंडियाला हे कळायला थोडा वेळ लागला. त्यामुळे आपल्याकडे डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन ॲक्ट हा आत्ता आला. अजून रूल्स नोटिफाय झालेले नाही आहेत. त्यामुळे आत्तापर्यंत इट वॉज अ फ्री फॉर ऑल. हा डेटा वापरून कंपन्यांनी तो मॉनिटाईज केला आणि त्याच्यावर पैसे मिळवले आणि तो फ्रीली शेअर केला. म्हणजे ज्या अर्थी आपल्याला आता असे कॉल्स येतात, असं वाटतं ना माझा हा नंबर कसा मिळाला त्यांना. मग एका असे बिल्डरकडे आपण इन्क्वायरी केली तर 4 इतर बिल्डर्सचे कॉल्स आपल्याला कसे येतात एक्सेट्रा. कारण हा डेटा तो फ्रीली शेअर झाला आहे. तर त्याच्यात 2 हायजीन्स आहेत. एक म्हणजे कायद्याने आलेलं हायजीन असं असणार आहे की आपल्याला कंपन्या किंवा ज्या इन्स्टिट्यूशन्स डेटा कलेक्ट करणार आहेत त्यांच्यावर आता बंधनकारक आहे एकतर आपल्याला सांगणं की आपल्याकडनं कुठला डेटा घेतला जातो आहे, तो ते कशासाठी वापरणार आहेत, तो ते किती दिवस स्टोअर करणार आहेत आणि तो कोणाकोणाशी शेअर करणार आहेत. आता हे त्यांच्यावर बंधनकारक आलं, ऑलरेडी कायदा आला. प्रश्न असा आहे की आपण ते किती सिरियसली घेतो. म्हणजे ॲज अ सिटिझन एम आय अवेअर इवन दॅट आय हॅव दिस राईट अँड इट इज सच अन इम्पॉर्टंट राईट. म्हणजे मी असं बँकेला म्हणू शकते की माझा हा डेटा मी तुम्हाला का देते, कारण तुम्ही मला बँकिंग सर्व्हिसेस देताय. हा डेटा मार्केटिंग एजन्सीकडे शेअर करायचा नाही असं जर मी बँकेला सांगितलं तर दे हॅव टू फॉलो इट. किंवा जर मी एखाद्या हॉटेलमध्ये चेक इन करत असेल आणि तेव्हा माझा काय ड्रायव्हिंग लायसन्स दिला तर सगळेजण हाही एक मुद्दा आहे की आधार कार्ड्स मागतात, तर तुम्ही नाही द्यायची गरज. यू हॅव टू गिव्ह अ फोटो आय डी. आधार इज नॉट मॅन्डेटरी. यू कॅन से नो फॉर गिव्हिंग आधार फॉर अ फोटो आयडेंटिटी इन हॉटेल्स. मग काही ठिकाणी आधार मॅन्डेटरी. पण हे सिटिझन्सना माहितीच आहे. फोटो आयडी म्हणतो त्यास काय काय ऑप्शन्स आपण देऊ शकतो. त्याच्यामध्ये वोटर आयडी आहे, ड्रायव्हिंग लायसन्स आहे, रॅशन कार्ड म्हणजे त्याच्यावर जर आयडी असेल त्याच्यावर फोटो असेल, पासपोर्ट आहे. पण पॅन कार्ड वर फोटो नसतो ना. असतो. पॅन कार्ड इज नॉट फोटो आयडेंटिटी. पण आधार इज व्हेरी स्पेशलाइज्ड कारण तुमचे बायोमेट्रिक आहेत त्याच्यात. सगळीकडे द्यायची गरज आहे. यू हॅव अ राईट टू से नो. तर हा जो अलर्टनेस आहे की माझा किती डेटा जातोय, मला बँकिंग सर्व्हिसेस मिळवण्यासाठी काय काय डेटा द्यायला पाहिजे तेवढाच मी डेटा मिनिमायझेशनचं पण प्रिन्सिपल आता आलं. कारण ह्याच्यामध्ये 2 गोष्टी होतात. डेटा एक तर फ्रीली सर्क्युलेट होतो, त्याच्यावरून तुमची खूप म्हणून प्रोफायलिंग होतात. आता आपण जे आधी म्हणलं की टार्गेट ऑडियन्स किंवा टार्गेट विक्टिम्स कसे आयडेंटिफाय होतात, कारण आपलाच डेटा एवढा सर्क्युलेशनमध्ये आहे आणि मग त्याचं प्रोफायलिंग होतं आहे. दुसरं म्हणजे ह्या प्रोफायलिंगमुळे इन अ व्हेरी सटल वे तुमच्यावर इन्फ्लुअन्स केला जातो आहे. जसं केम्ब्रिज ॲनालिटिकाचं उदाहरण आपण सगळं घेतो. सो म्हणजे त्यातला ॲक्च्युली मोठा मुद्दा असा आहे की आर वी इवन अ डेमोक्रेसी, की तुमचा डेटा वापरून तुम्हाला मॅन्युप्युलेट करून तुमची विचारसरणीत जर बदलणार असेल किंवा असं टार्गेट केलं जातं आहे दॅट नाव यू आर थिंकिंग इन अ सर्टन डिरेक्शन बट इव्हेंच्युअली यू स्टार्ट थिंकिंग अदरवाईज बिकॉज ऑफ द मॅन्युप्युलेटिंग टेक्निक्स ज्या डेटा वापरून केल्या आहेत. म्हणून आता डेटाला एवढं महत्त्व आहे आणि सिटिझन्सना हे कळणं आणि ते एक्सरसाइज करणं तेवढं महत्त्वाचं. आपण आता डेटाबद्दलच बोलतोय ना. म्हणजे बऱ्याचदा हे होतं ना खूप सर्रास आपण वेगवेगळ्या ठिकाणी जातो आणि आपले आयडीज देतो. आम्ही परवाच्या एका एपिसोडमध्ये बोलत होतो की आपण रॅन्डम झेरॉक्स काढायला जातो आणि आपल्याला आधार कार्डचं झेरॉक्स पाहिजे असतं म्हणून आपण फोटोकॉपी पाहिजे असते म्हणून आपण त्यांना ते पाठवतो
व्हॉट्सअपवर पाठवतो किंवा ईमेल करतो, आणि ईमेल तर काही डिलीट करता येत नाही आपल्याला. त्यांना आपण बऱ्याचदा सांगत नाही की तुम्ही तो ईमेल डिलीट करा आणि तो ट्रॅशमधनंही काढून टाका, किंवा व्हॉट्सअपवर पाठवलं तर आपणही डिलीट करत नाही. तो सर्रास आपण सगळीकडे वेगवेगळं हे शेअर करतो, कारण माहीत नाहीये मला लगेचच तो कुठे वापरला जाणार आहे. म्हणजे त्यातनं येणारे समोरचे धोकेत ना मला आता दिसत नाहीयेत, म्हणून मला काही वाटत नाही. तर नेमकं काय होतं माझा ज्यावेळेस डेटा प्रायव्हसी ब्रीच होते त्यावेळेस नेमकं काय होऊ शकतं? त्यामुळे प्रोफाइलिंग होऊ शकतं. म्हणजे आता सपोज कुठल्यासे हॉटेलचा डेटाबेसचा ब्रीच झाला, कस्टमर डेटाबेसचा ब्रीच झाला, तर काय काय मिळणार आहे? तुमचं नाव, आडनाव, पत्ता, नॅशनॅलिटी. जर तुम्ही पासपोर्ट दिला असेल ID म्हणून तर पासपोर्ट, कदाचित त्याची कॉपी. आधार दिला असेल तर त्याची कॉपी. बँक डिटेल्स, की तुम्ही कुठल्या बँकेमधनं ट्रान्झॅक्शन्स केले, किती अमाऊंटचे ट्रान्झॅक्शन केले. सपोज तुम्ही 5 रात्री एका 7 स्टार हॉटेलमध्ये राहिला असेल तर द अमाऊंट स्पेंट, आपोआप तुमची एक प्रोफाईल झाली ना तयार एका डेटा ब्रीचमध्ये. आता ह्या डेटा ब्रीचमधनं एवढी माहिती मिळाली, बट सो यू हॅव बीन आयडेंटिफाईड ॲज पर्सन एक्स. त्या पर्सन एक्सची इन्फॉर्मेशन अजूनही इतर 1000 ठिकाणी आहे नेटवर. मग ती इन्स्टावर आहे, फेसबुकवर आहे. ह्या सगळ्याचं प्रोफाइलिंग होतं आहे ॲट लाईटनिंग स्पीड. म्हणजे हे मी बोलताना पण मला जेवढा वेळ लागतोय तेवढा पण लागणार नाही आहे, ज्याच्यामध्ये हे प्रोफाईल बनवायला विथ मे बी 10,000 डेटा पॉईंट्स हॅपन्स इन अ फ्रॅक्शन ऑफ अ सेकंड. आणि नाव देन यू बिकम अ टार्गेट फॉर अ पर्टिक्युलर क्राईम. मग तो फायनान्शियल फ्रॉड असेल, सेक्शुअल फ्रॉड असेल, कुठल्याही इतर पद्धतीचा स्कॅम असेल, देन यू बिकम अ टार्गेट फॉर दॅट पर्टिक्युलर फ्रॉड. सो ती पर्सनल माहिती आपण किती देतो आणि कुणाला देतो, म्हणजे त्या ऑर्गनायझेशनच्या पण सिक्युरिटी प्रॅक्टिसेस किती महत्त्वाच्या आहेत. आणि म्हणून आत्ता ऑर्गनायझेशन्सवर या कायद्यामध्ये काय झालं तर 250 crores फाईन्स आहेत that the data protection officer can levy on these organizations who do not have reasonable prescribed reasonable security practices. आणि आपण आणखीन मी हे बघतो की आपण हे सर्रास आपण सतत त्याबद्दल बोलतो ना, की मी एक आता काहीतरी कुठल्या तरी प्रॉडक्टबद्दल बोलतोय, माझा फोन शेजारीच आहे, आणि मग मला थोड्या वेळानंतर फोनवरती त्या पद्धतीच्या ॲड्स दिसायला लागतात. मग याचा अर्थ फोन माझा सतत कॉन्व्हर्सेशन ऐकतोय आणि त्यातनं वेगवेगळ्या ब्रँडची नावं ऐकतोय. तो डेटा प्रोव्हाइड करतोय त्या कंपन्यांना, आणि त्या कंपन्यांच्या जाहिराती मला दिसायला लागतात. तर ह्याच्यासाठी मी काही करू शकतो का? कारण नाही म्हटलं तर फोन तर सतत सुरू आहे माझ्यासमोर, ज्याच्यावरती माझा कंट्रोल नाही आहे, तो ऐकतोय नाही हे ऐकत आहे. ज्या लोकांकडे गुगल होम्स किंवा अलेक्सासारखे घरात डिव्हायसेस असतात, होम डिव्हायसेस असतात, तिथं तर तुम्ही घरातलेही सगळे कॉन्व्हर्सेशन्स ऐकत असता, आणि आपण वेगवेगळ्या पद्धतीनं कॉन्फिडेन्शियल, नॉन कॉन्फिडेन्शियल सतत गोष्टी बोलत असतो. तो डेटा कसा वाचवायचा बाहेर जाण्यापासून, किंवा वाचवता येतो का की नाहीच येतं? आय विश आय हॅड अ व्हेरी इझी आन्सर फॉर दिस, पण ते नाही आहे, कारण हे फुल सिस्टीमच खूप कॉम्प्लेक्स आहे. परत कधी कधी असं वाटतं ऑलरेडी खूप उशीर झालाय का, ऑलरेडी माझा एवढा डेटा बाहेर आहे, तर आता मी अजून काही आता केलं. म्हणजे पूर्वी ना आम्ही सांगायचो एस्पेशली मुलांना आणि महिलांना की तुमच्या कॅमेरावर टिकली लावा. म्हणजे जर तुम्ही कुठल्या प्रायव्हेट स्पेसेसमध्ये कॅमेरा घेऊन जात असाल तर तिकडे काही कॅप्चर होणार नाही. सो ह्या काही छोटे छोटे हॅक्स आहेत. एक नक्की काळजी घेता येईल की जेव्हा आपण परमिशन्स देतो ॲप्सना टू कलेक्ट डेटा, कारण बॅकग्राऊंडमध्ये हा सगळा डेटा कलेक्ट केला जातोय, तुमच्या पूर्ण गॅलरीचा ॲक्सेस आहे, कॉन्टॅक्टचा ॲक्सेस आहे, तिकडे थोडं अलर्ट राहणं की नक्की ह्या ॲपला ह्या परमिशनची गरज आहे का. पूर्वी असं होतं की अशी परमिशन दिली नाही तर तुम्ही ॲपच वापरू शकत नव्हता, पण आता कायदा आल्यानंतर हे बदलेल, हळूहळू बदलेल. पण नाव द लॉ सेज दॅट यू कॅनॉट डिनाय सर्व्हिस इफ द डेटा दॅट यू आर आस्किंग फॉर इज नॉट रिक्वायर्ड फॉर सर्व्हिस. म्हणजे अमेझॉनला तुम्हाला पत्ता द्यायलाच पाहिजे, नाही तर डिलिव्हरी कशी होणार. पण अमेझॉननी तुमचा ब्लड ग्रुप विचारला तर तुम्ही नाही म्हणू शकता.
So Amazon can't say now because you're not giving me this additional information, I will not give you service. कारण that is not necessary data for service. त्यामुळे बरेच ॲप्स असा बराच डेटा तुमचा घेतायत जे सर्व्हिस देण्यासाठी नेसेसरी नाही, त्याला तुम्ही नाही म्हणू शकता, पण त्याच्यासाठी सिटिझन लेवलचा अवेअरनेस खूप जास्त पाहिजे, जो हळूहळू डेव्हलप होईल. कदाचित आमची पिढी तशीच निघून जाईल, पण द न्यूअर द यंगर वन्स जे डिजिटल नेटिव्स आहेत ते नक्कीच दे आर गोइंग टू बी मोर अलर्ट ऑन दिस. बरोबर. आता आपण ऑलमोस्ट शेवटाकडे चाललोय, तर असं कुठल्याही पद्धतीचा आपण डिजिटल अरेस्ट बद्दल प्रायमरीली बोलत होतो, या गुन्ह्यात तुम्ही अडकलाय असं दिसतंय किंवा माझा आता एक फोन सुरू आहे किंवा माझ्यासोबत आता एक या पद्धतीचा गुन्हा घडतोय होतोय, काय केलं पाहिजे? मग बऱ्याचदा हेही होतं की मला फोन येऊन जातो आणि मी तो कसा बसा कट करून सोडून ठेवून दिलेला असतो आणि मला असं वाटतं की वाचलो बाबा, त्याच्यानंतरही मी काय केलं पाहिजे? म्हणजे तुम्ही नंबर नोटिफाय केला पाहिजे का कुठे? कारण हेच होतं ना, मगाशी जसं आपण खाली बोलत होतो, बऱ्याचदा हे माहितीच असतं की जर यातनं पैसे गेलेले आहेत तर ते परत येणार नाहीत. तर आता मला परत पोलिसांकडे जायचं, मग एखादी केस फाईल करायची, मग ती रजिस्टर करायची, आणि मग काही वेळेस मग ती क्षुल्लक अमाऊंट असू शकते आपल्याला त्या वेळापुरती. आपल्याला असं वाटतं की ठीक आहे, एवढ्यासाठी कुठे आता परत पोलीस स्टेशनला जा, फाईल करा, यात परत कुठे अडका, आधीच झालेला मनस्ताप कमी आहे का? तर म्हणून आपण हे करतही नाही. तर ज्यावेळेस कुठल्याही पद्धतीचा डिजिटल स्वरूपातला सायबर गुन्हा आपल्यासोबत होतो, त्यावेळेस काय केलं पाहिजे? जेव्हा असा एखादा फोन येतो आणि आपल्याला असं वाटतं की हा स्कॅमचा फोन आहे, की माझ्याकडनं पैसे तरी उकळायचा प्रयत्न करतायत, माझी माहिती तरी घेतली जाते आणि म्हणून आपण कट करतो, तर कुठेतरी आपल्याला अंदाज आलेला असतो की आपल्याला चीट करण्यासाठी हा फोन केलेला आहे. असा नंबर sanchar-sathi.net जरूर रिपोर्ट करा. कारण तो ह्या सगळ्या सिंडिकेटमधला एखादा नंबर असू शकतो, तो कदाचित ट्रेस होईल. तर ती एक रिपॉझिटरी गव्हर्नमेंटनी बनवलेली आहे की जिथे सस्पेक्टेड फ्रॉड जे नंबर्स आहेत ते सगळे तिकडे आपण रेजिस्टर. आणि ती किती मोठी प्रोसेस असते, कारण बऱ्याचदा काय होतं माहितीये का, व्हेरी सिम्पल प्रोसेस. कारण ही प्रोसेस कुठे रजिस्टर करा म्हटलं ना की आपल्याला असं वाटतं की यार खूप वेळ जाणार आहे माझे त्यात 15-20 मिनिटं जातील, मला त्यात इन डिटेल वेगवेगळ्या गोष्टी टाकाव्या लागतील, त्यापेक्षा नाहीच करत मी, कारण पहिला थॉट तोच येतो समोर. पण मला असं वाटतं इन द लार्जर पिक्चर एक सिटिझन्स रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून जरी 10 मिनिटं लागली तरी ती 10 मिनिटं आपण घालवावीत, कारण मे बी इन द लॉंगर रन अँड इन द लार्जर पिक्चर आपण हे सगळे इनिशिएटिव्स केल्यामुळे गुन्हे there may not be a direct effect की गुन्हे कमी झालेत, but this is definitely one of the ways की ते सगळे नंबर्स आयडेंटिफाय करून इन्व्हेस्टिगेट करायला पोलीस यंत्रणेला मदत होईल. सो sanchar-sathi.net. तुम्ही जर विक्टिम झाला असाल कुठल्या सायबर फ्रॉडचा तर 1930 किंवा cybercrime.gov.in या पोर्टलवर गुन्हा रजिस्टर करा. सिम्पल प्रोसेस आहे. ड्रॉपडाऊन मेन्यूज आहेत की फायनान्शियल फ्रॉड आहे का, की सेक्शुअल हॅरेसमेंट झाली आहे का, इतर पद्धतीचा कुठला गुन्हा आहे का, बँकिंग रिलेटेड काही फ्रॉड आहे का, ड्रॉपडाऊन मेन्यू येतो. तुम्हाला लगेच तुमचा कंप्लेंट नंबर जो आहे, आणि तुम्ही कुठेही बसून करू शकता ना, म्हणजे आज रेल्वे स्टेशनवर काही झालं आहे आणि तुम्हाला इमिजिएटली गुन्हा नोंदवायचा आहे तर लगेच तुम्हाला तो करता येईल. तुम्हाला निअरेस्ट पोलीस स्टेशनला जायची गरज पण नाही. बरेच वेळेला असाही अनुभव येतो, लोक आम्हाला येऊन म्हणतात आम्ही गेलो होतो पोलीस स्टेशनला म्हणून आमची तक्रार घेतलीच नाही आम्हाला. तर हे सुद्धा जे कंप्लेंट्स यांनी ह्या संपतात, कारण तुम्हाला ऑनलाईन दे कांट से नो, दे हॅव टू टेक द कंप्लेंट. त्यामुळे ती कंप्लेंट रजिस्टर होते, कंप्लेंट FIR नाही. आणि मग त्याला एक कंप्लेंटचा नंबर येतो, त्याला एक लोकल पोलीस स्टेशन ते बॅकग्राऊंडमध्ये अलॉट होतं आणि मग नंतर पोलीस स्टेशनच तुमच्याबरोबर फॉलोअप घेतं की या जबाब द्या, आणखीन काही डॉक्युमेंट्स द्यायचे आहेत का. तर ते इट्स अन इझी प्रोसेस. ऑनलाईन पोर्टल आहे, त्यामुळे तिकडे तुम्ही जरूर रजिस्टर करू शकता. नाही तर किंवा असं होतं ह्या डिजिटल अरेस्ट फ्रॉडमध्ये मी आता म्हटलं तसं पॉज घ्या, कोणाची तरी मदत घ्या. तो फ्रॉड ॲक्च्युली चालूच आहे, तुम्ही फोन कट केला आहे, तुम्हाला भीती वाटते, तेव्हा तुम्ही निअरेस्ट पोलीस स्टेशनला जा आणि ते किंवा सायबर क्राईम सेलला जा तुमच्या सिटीमधल्या. ते खूप एम्पावर्ड पोलीस स्टेशन्स आहेत आता, खूप ट्रेंड पोलीस ऑफिसर्स आहेत, त्यांना हे कसे गुन्हे होतात, त्याचा तपास कसा करायचा आहे सगळं व्यवस्थित माहिती आहे. त्यामुळे ते जरूर तुम्हाला मदत करतील, ॲटलिस्ट आश्वासन देतील की पुढे काय होणार आहे काय नाही, युअर इन गुड हँड्स. त्यामुळे तेव्हा लोकल पोलीस स्टेशनला किंवा सायबर क्राईम सेलला जाऊन रिपोर्ट करून मदत घ्या. येस, थँक्यू सो मच. खरं तर
खूप महत्त्वाचा आणि आपल्या रोजच्या आयुष्यासाठी खूप महत्त्वाचा असा असलेला विषय आहे. खूप सोप्या पद्धतीनं तुम्ही समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, तर खूप खूप आभार. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला नक्की कळवा. खरं तर म्हणजे परत परत एक गोष्ट जाणवते, ती म्हणजे ना आपल्याला पोलिसांची ज्या पद्धतीनं भीती वाटते आणि ते खरं तर आपल्या सुरक्षेसाठी ती व्यवस्था तयार झालेली आहे, त्यांचीच भीती वाटली आपल्याला आणि आपण त्यांच्यापासून लांब पळण्यासाठी काही मार्ग निवडले तर कदाचित त्याचा आपल्या अंगावर येऊ शकतं. उलट पोलीस यंत्रणाच यासाठी आहे की कोणत्याही अडचणीत असू आपण तर त्यांना अप्रोच करता यायला हवा. तर ज्याही कुठल्याही परिस्थितीत तुम्ही असाल आणि तुम्हाला असं वाटत असेल की आता हे इथून काय करू हे कळत नाहीये, तर मला वाटतं मदत मागण्याशिवाय चांगला ऑप्शन असू शकत नाही. मग ती कोणत्याही पद्धतीनं मदत मागितली तरी चालेल. आपल्याला बऱ्याचदा सामान्य मध्यमवर्गीय लोकांना ते फार होतं ना की मदत कशी मागायची, कमीपणा कसा घ्यायचा, पण हा कमीपणा नाहीये. मला वाटतं याच पद्धतीनं आपण एकमेकांना मदत करून वेगवेगळ्या या अशा क्राईम्समधनं बाहेर पडू शकतो, सावरू शकतो. कसा वाटला आजचा एपिसोड नक्की कळवा. तुमच्या मित्रमैत्रिणींना, तुमच्या आईवडिलांना, तुमच्या नातेवाईकांना पाठवायला विसरू नका आणि नागरिक शास्त्राला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटत राहूया, बोलत राहूया.